नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बँक ऑफ बरोडामध्ये परमनंट सिपाई ऑफिस असिस्टंट या पदासाठी 500 जागांची भरती प्रसिद्ध झालेली आहे, ज्याला आपण ग्रुप डी म्हणू शकतो किंवा सब ऑर्डिनेट केडर जे आहे रेग्युलर बेसिस म्हणजे परमनंट पदांसाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. परमनंट जॉब असणार आहे सिपाई पदासाठी. यासाठी 500 जागा असणार आहेत. महाराष्ट्रासाठी वेगळ्या जागा असणार आहेत. महाराष्ट्रासाठी फक्त मराठी कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतील ज्यांना मराठी येत आहे, कारण की त्यासाठी लोकल लँग्वेज येणं गरजेचं आहे. महाराष्ट्रासाठी टोटल 29 जागा असणार आहेत. तर बघा, यासाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं आहे तर 500 जागा पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून आहेत. यासाठी फक्त तुम्ही 10वी पास वरती अप्लाय करू शकतात. त्यासोबत बघा, त्यांनी म्हटलंय की प्रोफिशिएंट इन लोकल लँग्वेज स्टेट, जी लोकल लँग्वेज आहे ती तुम्हाला येणं गरजेचं आहे. म्हणजे महाराष्ट्रासाठी या ठिकाणी 500 पैकी 29 जागा असणार आहेत. यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज देखील वॅकन्सी पाहायला भेटतील. यासाठी तुम्ही नक्की अर्ज करू शकतात. बँक ऑफ बरोडामध्ये या ठिकाणी सब ऑर्डिनेट केडरसाठी या ठिकाणी ही जाहिरात निघालेली आहे. तुम्हाला 23 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे. आजपासून याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत. फुल नोटिफिकेशनची जाहिरात तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर बघू शकता, यासाठी तुम्हाला 19,500 ते 37,815 पर्यंत बेसिक पेमेंट असणार आहे. प्लस याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बेसिक पे, त्यासोबत डीए असेल, एचआरए असेल, सीसीए असेल, स्पेशल अलाउन्सेस असतील, ट्रान्सपोर्ट अलाउन्स असेल, स्पेशल पे असेल, लिव्ह फेअर कन्सेशन असेल, त्यासोबत बघू शकता मेडिकल्स असतील किंवा मॅच्युरिटी असेल किंवा या ठिकाणी पेन्शन स्कीम असेल, हे सर्व बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहेत. 19,500 रुपये या ठिकाणी हा बेसिक पेमेंट आहे. प्लस याच्यामध्ये सर्व भत्ते वगैरे पकडून तुमचा पेमेंट या ठिकाणी 25 ते 27,000 पर्यंत स्टार्टिंग जातो. तो बेसिक पेमेंट तुम्हाला 37,815 पर्यंत वाढत जाणार आहे. ऑफिस असिस्टंट पिऊन या पदासाठी या ठिकाणी ही जाहिरात निघालेली आहे. यासाठी तुमचं वय 18 ते 26 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे. त्याचसोबत जसं की SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष सूट आहे, OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षापर्यंत सूट आहे, त्यासोबत या ठिकाणी PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षापर्यंत सूट तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर खूप महत्त्वाची अशी या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे. यासाठी मग तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर नेमकं काम काय असणार आहे बघा. ऑल द नॉर्मल अँड रूटीन ड्युटीज ऑफ द सबऑर्डिनेट स्टाफ केडर अँड परफॉर्मन्स विल बी स्पेशल पे शॅल बी पेबल. बघा, या ठिकाणी तुम्हाला स्पेशल पे भेटणार नाही, परंतु जे पण रूटीन ड्युटी असतील बँकमधल्या त्या तुम्हाला या ठिकाणी करायची आहेत. त्यासाठी तुमचं सिलेक्शन होणार आहे ऑफिस असिस्टंट पिऊन या पदासाठी. तर ही जी पदभरती होते यासाठी मग तुमची निवड कशी केली जाणार आहे, यासाठी कशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, काय संपूर्ण माहिती आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षामध्ये येईल. तर बघा, आता यासाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं तर त्यासाठी IBPS कंपनी परीक्षा घेणार आहे. IBPS कंपनी मार्फत या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू आहेत. बघू शकता, या ठिकाणी IBPS साठी या ठिकाणी ऑनलाईन अप्लायची लिंक देखील ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅन्डिडेट आहात किंवा OBC कॅन्डिडेट आहात, EWS कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला 600 रुपये फीज असणार आहे. आणि याच्यामध्ये SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असतील, वुमेन कॅन्डिडेट असतील, यांच्यासाठी फक्त 100 रुपये फीज असणार आहे. प्लस याच्यामध्ये या ठिकाणी ॲप्लिकेबल टॅक्सेस असणार आहेत. ही तुमची या ठिकाणी फॉर्म फीज ठेवण्यात आलेली आहे. आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने तुमची या ठिकाणी टेस्ट होईल बघा. सिलेक्शन याच्यामध्ये तुमचं ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे, त्यासोबत लँग्वेज टेस्ट घेतली जाणार आहे, म्हणजे लोकल लँग्वेजची टेस्ट देखील घेतली जाणार आहे आणि ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल. ऑनलाईन टेस्ट तुमची महत्त्वाची असेल, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 100 मार्काची परीक्षा असणार आहे. 100 क्वेश्चन्स असणार आहेत. नॉलेज ऑफ इंग्लिश, जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी अर्थमॅटिक आणि सायकोमेट्रिक टेस्ट, रिझनिंग टेस्ट ज्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो, त्याची देखील परीक्षा होणार आहे. 80 मिनिटाच्या वेळ असणार आहे तुम्हाला यासाठी. आता बघा, लोकल लँग्वेजमध्ये या ठिकाणी तुमची परीक्षा होईल. मराठीमध्ये देखील तुम्ही परीक्षा देऊ शकतात. जसं की पाहू शकता, महाराष्ट्रामधून तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला मराठीमधून परीक्षा देता येणार आहे आणि हे ऑनलाईन अप्लाय करतानाच तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे. यासाठी तुमची निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. 0.25 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील यामध्ये त्यांनी ठेवलेली आहे. एक्झामिनेशन सेंटर्स आपण बघितले महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि MMR या ठिकाणी त्यांनी ही एक्झाम सेंटर बद्दलची माहिती दिलेली आहे. या ठिकाणी एक्झाम सेंटर तुमचं असणार आहे. तर ही अशी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. एकच एक्झाम तुमची होणार आहे, त्याला मात्र निगेटिव्ह मार्किंग त्यांनी ठेवलेले आहे. बाकी मग या ठिकाणी व्यवस्थित डिटेल्स त्यांनी दिलेले, ते सर्व डिटेल पाहून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कुठले कुठले सर्टिफिकेट लागणार आहे त्याबद्दलची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. तर बघा, बँक ऑफ बरोडा या ठिकाणी मोठी बँक आहे. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉबचं
ऑप्शन आलेला आहे ऑफिस असिस्टंट पिऊनसाठी, सब ऑर्डिनेट स्टाफसाठी. खूप दिवसानंतर या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. ऑल ओव्हर इंडियामधून वेगवेगळ्या स्टेटसाठी वॅकन्सी आहेत. बाकी स्टेटसाठी देखील वॅकन्सी आहेत, परंतु महाराष्ट्रासाठी देखील या ठिकाणी वेगळे वॅकन्सी ठेवण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये बघा EOR साठी 16 जागा आहेत, EWS साठी 2 जागा आहेत, OBC साठी 7 जागा आहेत, ST साठी 2 जागा आहेत, SC साठी 2. अशा पद्धतीने 29 जागा या ठिकाणी आहेत. PWD साठी आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी देखील वेगवेगळ्या वॅकन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. धन्यवाद.